माझा जो पराजय झालेला आहे, इवन भाजपचे जे 119 आले त्यांच्या विरोधातला ज्यांचा पराजय झालेला आहे, हा भाजपने घडवून आणलेला आहे. त्यावेळी आम्हाला कळलं की आम्हाला दिलेली यादी, दाखवलेलं मशीन, दिलेली यादी आणि टेबलावर आलेलं मशीन हे वेगळं आहे. मग मला सांगा, प्रभाग 25चं ते मतदान हे आमचं आहे, हे आम्ही का जे आमचं नाहीये तर आम्ही स्वीकारायचं का? नमस्कार, मी निखिल सुक्रे, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यामध्ये महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर ना आता ईव्हीएमच्या घोळासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय. ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेला आहे रुपाली पाटील यांनी. आपल्या बरोबर खुद्द रुपाली पाटील आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही आक्षेप घेतलेला आहे, खरं तर 2 प्रभागांमधून तुमचा जो आहे तो पराजय झालेला आहे. नेमका आक्षेप काय आहे आणि कशाच्या जोरावर तुम्ही आक्षेप घेतलेला? माझा जो पराजय झालेला आहे, इवन भाजपचे जे 119 आले त्यांच्या विरोधातला ज्यांचा पराजय झालेला आहे, हा भाजपने घडवून आणलेला आहे. तो कसा, तर कसबा आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय निवडणूक क्षेत्रीय अधिकारी श्री निलेश काळे यांना मॅनेज करण्यात आलं. कसं करण्यात आलं? 11 जानेवारीला आम्हाला मशीनचे नंबर तारखेवाईज देण्यात आले. त्या तारखेला सही शिक्क्यानीच देण्यात आले. 11ला दिलेली यादी म्हणजे 15 तारखेला मतदानावर टेबलावर मतदान होणार आणि 16ला मतमोजणीच्या वेळी जेव्हा टेबलावर मशीन आलं त्यावेळी आम्हाला कळलं की आम्हाला दिलेली यादी, दाखवलेलं मशीन, दिलेली यादी आणि टेबलावर आलेलं मशीन हे वेगळं आहे. मग मला सांगा, प्रभाग 25चं ते मतदान हे आमचं आहे, हे आम्ही का जे आमचं नाहीये तर आम्ही स्वीकारायचं का? आणि हा आक्षेप आम्ही त्यांना दिला तेव्हा निवडणूक अधिकारी तिथं म्हणले की 13ला काही मशीन्स मध्ये प्रॉब्लेम आला म्हणून आम्ही मशीन्स बदललेल्या आहेत. असा एकतर्फी, एकट्यामध्ये किंवा त्यांच्या टीम बरोबर बसून कुठल्याही निवडणूक अधिकाऱ्याला निर्णय घेता येत नाही. मशीन बदलण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्या मशीन्स बदलल्या म्हणजेच त्यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणण्याच्या मशीन्स तिथं त्या सेट केल्या. हे सिद्ध होतं, टेक्निकली सिद्ध आहे, हे भावनिक वगैरे नाहीये. पुढे सांगते ना, हे कशा पद्धतीने केलं? तुम्ही म्हणताय मतदान बदललं, मशीन बदललं. मशीन बदलल्यावर मला सांगा, ज्या मशीनचा आम्हाला तुम्ही दाखवलंय की हा मोबाईल माझा आहे, जेव्हा पोलीस एखादा तुम्ही गुन्हेगारात तुमचा मोबाईल जप्त करतात, त्या मोबाईल मधला जो काही पार्ट आहे तो तुमचाच आहे ना. मग तो मोबाईल तुमचा नाही, दुसऱ्याचा आहे, म्हणजे तो त्याच्याशी तुमचा काही संबंध नाहीये. त्याचप्रमाणे त्या मशीन ज्या बदलल्या, ते मशीन आमचं नाहीच आहे, तर त्यातलं मतदान हे आमचं कसं असेल हे तुम्ही बघा ना. आणि हा जो काही घोटाळा त्यांनी मशीन बदलण्याचा केलाय, मेमरी कार्ड जो ठोकळाय ना त्याचा विषय आहे. आता त्यांनी कशी मशीन्स बदलली, त्यांनी कसा हा गुन्हा केलाय, हे जेव्हा निलेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल होणार, त्यांच्यावर जेव्हा कारवाई करणार, तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे ना, पोलिसांनी करावा. त्यांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे, त्यांनी उमेदवारांना फसवलेलं आहे. त्यांना जर मशीन बदलायच्या होत्या तर त्यांनी तातडीने उमेदवारांना बोलवायचं होतं, उमेदवाराच्या लोकप्रतिनिधींना बोलवायचं होतं. प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याच्या प्रक्रियेच्या झेरॉक्स कॉपी आम्हाला देणं गरजेचं असतं, आम्हाला ईमेल करणं गरजेचं असतं. एकही कॉपी आम्हाला देण्यात आली नाही, एकही ईमेल आम्हाला नाही. एवढा चोरीचा भाग करणार तुम्हालाही, म्हणजे तुम्ही शिकलेलात ना, तुम्हाला जनरली तर कळेल की जो तुमचा मोबाईल आहे त्या मोबाईल मधला डाटा हा कुणाचा आहे? तुमचा, तुझाच असणार, तुमचा असणार, बरोबर. जर माझ्या मोबाईल मध्ये तुझा मोबाईल म्हणून दिला तर तो डाटा तुझा होईल का? त्याच्यामुळे मतदारांनी जो कौल दिला तो त्या मशीन मध्ये नाहीच, मशीनच बदलल्या ना. बरं, तुम्ही का लपवलं आमच्यापासून की मशीन आम्ही बदलल्यात? त्या आम्हाला का नाही सांगितलं? आम्हाला तुम्ही 13ला मशीन्स बदलल्या असं त्यांनी तोंडी आम्हाला आतमध्ये सांगितलं. त्याचे व्हिडिओ शूटिंग त्यांच्याकडेच आहेत. आता त्यांना मागायला गेल्यावर त्यांनी डिलीट केल्यावर आम्ही काय उत्तर द्यायचं, पुरावा कुठनं द्यायचा? परंतु या सगळे उमेदवार साक्षपंच तिथं आहेत. 13ला तुम्ही मशीन बदलल्या,
तुम्ही आम्हाला 13ला सांगणं गरजेचं होतं, 14ला सांगणं गरजेचं होतं, 15ला सांगणं गरजेचं होतं. सांगितलं नाही, आम्हाला शेवटपर्यंत सांगितलं नाही. 16ला टेबलावर मशीन वेगळ्या आल्या. आमचे कार्यकर्ते सुद्धा अत्यंत परिश्रम, कष्टाळू आणि हुशार आहेत. त्यांनी तिथं तो आक्षेप घेतला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी 13ला मशीन बदललेले आहेत. त्यांनी येऊन नाही आम्हाला सांगितलं की मी मशीन बदललेले आहेत. आणि त्यांना तो अधिकारच नाहीये नियमामध्ये. निवडणूक नियमावली फार फार म्हणजे फार किचकट आणि चांगली आहे. फक्त ती राबवणारा अधिकारी चांगला पाहिजे. मी हा तुम्हाला नियम दाखवते. जेव्हा एखादी मतदान झालेला ईव्हीएम आहे ते जेव्हा टेबलावर आणलं जातं आणि जेव्हा त्याचं सील तोडून स्टार्ट बटन दिलं जातं तेव्हा डिस्प्ले दिसत नाही. म्हणजे ती मशीन टेक्निकली डिस्प्ले एरर येतो. टेक्निकल तिथं बोलवतात. त्यावेळेला निवडणूक अधिकारी हा GR म्हणजे इलेक्ट्रॉन मतदान यंत्राद्वारे मतदान करण्याच्या सुधारणा आदेश 2013 या कॉपीज काढून त्यांनी त्या यांना दिल्या. कुणाला? आमच्या उमेदवारांना दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की हा मशीनचा डिस्प्ले दिसत नाहीये. तर आपण आमच्याकडे ज्या राखीव मशीन आहेत त्याचेही नंबर लिहिलेले असतात. त्या 15 ते 20 राखीव मशीन असतात. ते नंबर तिथं दिलेले असतात. उमेदवारांपैकी कुणीतरी 2 उमेदवारांनी कुठल्याही मशीनवर सांगा, त्या मशीनवर ते टिक करायचं. आपण त्यांना आत घेऊन जातात विथ कॅमेरा स्वतः सोबत. म्हणजे आम्ही उमेदवार, अधिकाऱ्यांचे कर्मचारी आणि हे मशीन आणणारे, ती मशीन आणली जाते. ती दाखवली. हे कशासाठी? की पारदर्शकता आणि कायदेशीर मध्ये करतात. एखादी मशीन बनल्यानंतर त्याचा नियम कशी कारवाई करावी ते ज्या मतदान यंत्रावर मतमोजणीच्या वेळी मतदान दर्शक भागामध्ये डिस्प्ले सेक्शन निकाल दिसत नसेल त्यावेळी प्रथम मतदान यंत्राची बॅटरी पॉवर बँक संपली असल्याचे सोबतचे घोषणापत्र 1 भरून मतदान यंत्राची बॅटरी बदलावी व निकाल पाहावा असा नियम आहे. म्हणजे तिथं घोषणापत्र लिहून घेतलं जातं. असे केल्यानंतर सुद्धा जर दिसत नसेल तर पुढची कारवाई खालील प्रमाणे करण्यात यावी. ज्या कंट्रोल युनिटवर निकाल दिसत नसेल त्या कंट्रोल युनिटचे कॅन्ड सेट सेक्शन उपस्थित उमेदवार मतदान प्रतिनिधीच्या सोबतच्या घोषणापत्र 2, मगाशी घोषणापत्र 1 होतं, आता घोषणापत्र 2 वर सह्या घेण्यात याव्या. त्यानंतर ज्या कंट्रोल युनिटवरील निकाल दिसत नसेल त्या मतदान यंत्रावरील खोचून लावलेली पांढऱ्या रंगाची काढता येणारी मेमरी ओढून काढावी, ठोकळा. यावेळी कंट्रोल युनिटचे मागील ऑन ऑफ स्विच बंद असणे आवश्यक आहे. एवढ्या क्लिअर डायरेक्शन्स आणि नियम आहेत. राखीव मतदान यंत्रामधील 1 कंट्रोल युनिट घ्यावे. मगाशी मी तुम्हाला म्हणलं 15 राखीव असतात. ज्यावर कोणतीही मते नोंदवलेली नसतील अशा कंट्रोल युनिट मध्ये ही काढता येणारी मेमरी बसवण्यात यावी. बघा, या ठिकाणी कुठलेही बॅलेट कंट्रोल युनिटला जोडण्यात येऊ नये. म्हणजे त्या मशीनला कोणतंही ते मतदान ज्याच्यात गेलेलं आहे ते कंट्रोल युनिट जोडलेलं नसावं. हे नियम आहेत. मी नियम वाचतीये. या राखीव मतदान यंत्रामध्ये बॅटरी बसवावी. राखीव जो आपण आणलेला असतो ना मशीन त्याला बॅटरी बसवावी. मागून ऑन ऑफ स्विच ऑन करावा. त्यानंतर मेमरी चेंज असा SMS येईल. त्यानंतर बॅटरीची क्षमता दाखवली जाईल. वरील डिस्प्ले थांबल्यावर रिझल्ट डबल आय असं आयचं बटन आहे बघा, डबल आय हे बटन दाबून धरावे. म्हणजे रिझल्टचं बटन दाबावे. त्यानंतर काही वेळाने निकाल दिसायला सुरुवात होईल. निकालाच्या सुरुवातीला काही मतदान यंत्रामध्ये बँड 2 असा मेसेज येईल. वरील कार्यपद्धत अवलंबून निकाल पाहण्यात यावा. मात्र असे करण्यापूर्वी संबंधित निवडणूक अधिकारी यांनी उपरोक्त आदेशासोबत जोडलेले घोषणापत्र 2 लिहून यावर सर्व उपस्थित उमेदवार, सर्व मतमोजणी प्रतिनिधी यांच्या सह्या घेणं आवश्यक आहे. माननीय राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार सुनील पोरवाल ही अशी पद्धत आहे. आता प्रभाग 25 ला उमेदवार ही पद्धत फॉलो करण्यात नाही आली असं ही पद्धतच फॉलो
फॉलो केली पाहिजे ती नाही केली. मी तेच सांगते तुम्हाला, नियम खूप चांगले आहेत, इम्प्लिमेंट होत नाहीये. हे इम्प्लिमेंट न करणारी लोक निवडणूक आयोग आणि भाजप आहे. मी हेच सांगते तुम्हाला. प्रभाग 25 मध्ये ना उमेदवारांच्या सह्या आहेत, ना उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या आहेत. मग तुम्ही निकाल जाहीर कसा काय केला? का घाई झाली होती निलेश काळेंना? नियम खूप चांगले आहेत, नियम पाळले गेले नाही, पायदळी तुडवले गेले. तुम्हाला आता एक लक्षात घ्या, डिस्प्ले मशीनचा नियम एवढा आहे, आता तुम्हाला ईव्हीएम मशीनच्या बदलण्याचे नियम ते तुम्हाला वाचून दाखवते. नाही, तुमचेच नेते दत्तामामा भरणे यांनी म्हटलं की ईव्हीएमवर आक्षेप घेण्यामध्ये आता काही अर्थ नाहीये, आपण जोरदारपणे काम केलं. मामा बर्नेंना तुम्ही काय प्रश्न विचारला? दत्ता मामा बर्नेंना ही सिच्युएशन किंवा ही परिस्थिती माहितीये का? दत्ता मामांना तुम्ही पण मीडियावाले किती हो, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. तुम्ही दत्ता मामांना विचारलं का की तुम्ही कुठल्या निवडणुकीचा आढावा घेतलाय की त्याच्यावरनं तुम्ही प्रश्न कॉमनली विचारला, त्यांनी कॉमनली उत्तर दिलं. आलं लक्षात तुमच्या? आता हे सगळं झालं, याच्या विरोधामध्ये तुम्ही कुठं कुठं अर्ज केलेले आहेत? कुठं काही न्याय प्रक्रियेमध्ये आता न्याय मागण्यासाठी काही अर्ज केलेत का? आणि ती कशा पद्धतीने पुढची पाऊल या असणार? प्रक्रियामध्ये मला फक्त मेहरबान कोर्ट आहे की याच्यात न्याय देऊ शकतं. निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप दिलाय. आता निवडणूक अधिकाऱ्याकडे जेव्हा आमची रिट माझी केस दाखल होईल, ती केस निवडणूक आयोगाकडे पण जाईल. त्याचा तपास झाला पाहिजे, निलेश काळे यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. त्यांनी नियमबाह्य कामकाज केलेलं आहे. एखादा माणूस नियमबाह्य काम का करतो? तो काय चांगल्या करोनासाठी करतो का? आता तेही तुम्हाला जर एकदम स्पष्ट सांगायचं झालं तर त्याला भाजपचे लोक निवडून आणायचे होते, म्हणून त्यांनी त्यांची नोकरी दावेला लावून एवढा मोठा मशीन मॅनेज करून दिल्या आणि त्यांना जिंकवलं. पण ते विसरले की आमच्यासारखे सुशिक्षित काही लोक आहेत की स्टार्ट टू एंड ती प्रक्रिया बघतात, नियम बघतात. मला म्हणायचं मतमोजणी 2 दिवसावर गेली असती, अडचण काय झाली असती? पारदर्शक तर झाली असती, लोकांमध्ये संदेश तर गेला असता, लोकशाही तर जिवंत राहिली असती. या प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकाऱ्याबरोबर मॅनेज करून भाजपनी आणि मग आता ह्याला महायुतीतले आमच्या वरचे नेते जबाबदार आहेत का? तर नाही. ही निवडणूक आमच्या पुण्याच्या स्थानिक लोकांनी मॅनेज केली असेल. कोणीतरी भाजपचं ना, म्हणून भाजप निवडून आलं. भाजप काँग्रेसला निवडून देण्यासाठी मॅनेज करेल का मशीन? कुणी करेल का? याला जोडून माझा प्रश्न आहे, तुम्ही 26 मधला पराजय मान्य करताय पण 25 मधला पराजय मान्य नाही असं म्हणताय, असं का? हा 25 मधला तुम्हाला सांगितलं मी की मशीनच बदललेले आहेत. 26 मध्ये काय केलं? 26 मध्ये कुठलं मशीन काहीही मॅनेज किंवा नियम धाब्यावर बसवण्यात आलेले नव्हते. नियमानुसार कामकाज चाललं. 26 मध्ये मला 9,000 मत आहेत, काँग्रेसला 7,000 मत आहेत आणि तुतारीची जी होती तिला 1,000 मत आहेत. म्हणजे आम्ही एक समविचारी पक्षाचे आहोत. भाजपने काय केलेत? एका पक्षाचे 3 तुकडे केलेत. जसं शिवसेना आहे, शिंदे साहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना आणि मनसे हा एकच पक्ष आहे, पण ते लढतंय किती? 3 याच्यावर. त्याच्यामुळे ते मतांची विभागणी होते. तशीच प्रभाग 26 मध्ये मला 9,000 मत आहेत, काँग्रेसला 7 आहेत, 16 झाली आणि तुतारीला 1,000 आहेत, किती झाली? 17. भाजपची उमेदवार आता निवडून कितीवर आली? 12,000. 5,000 आम्हाला जास्त आहेत ना, पण भाजपने आमच्या सगळ्या विरोधक पक्षांना वेगवेगळं लढायला हे केलंय. दुसरं कारण, भाजपची लोक जी कमळावर लढतात तेव्हा ती वर्ण आदेश येतो की पॅनल टू पॅनल चालवायचं, म्हणजे कमळ टू कमळ. म्हणजे कमळाची लोक काय प्रचार करतात की मला जर तुम्ही मतदान दिलं, माझ्या इतर कमळाच्या लोकांना दिलं तर मला ते मतदान पोचणार आहे. आमची जी लोक आहेत त्यांनी पॅनल टू पॅनल चालवलं नाही. माझी सीट निघाली, मी माझा बला, बाकीचे आपले पॅनल मधले मेले तरी चालल. प्रभाग 26 मध्ये रुपाली पाटील ठोंबरेचा फायदा आमच्या 4 घड्याळ्याच्या उमेदवारांना झाला, त्याची मी आकडेवारी काढलेली आहे. परंतु ज्या आमच्या एका उमेदवाराचा फायदा त्याचा आम्हाला व्हायला पाहिजे होता
तो त्या कमळाला झालेला आहे. म्हणजे त्याला जर पहिल्या फेरीला 4200 मतं पडली तर कमळाच्या जो उमेदवार आहे इतर ते त्या 42 त्यांना 3,500-4,000 हजार मतं मिळालेली आहेत. म्हणजेच आमचं घड्याळाचं पॅनल टू पॅनल चालला नाही, तो फटका बसलेला आहे. दुसरा समविचारी पक्ष वेगवेगळे लढले, तो फटका बसलेला आहे. मी पुन्हा आवडून तेच सांगते, भाजप फक्त मशीन नाही मॅनेज करत. भाजप या पक्ष तोडणे, त्यांना वेगळा करणे, त्यांच्यावर कुरघुडी करणे, सत्तेचा गैरवापर करणे, पैसे वाटणे, या सगळ्या गोष्टी करतात. तुम्ही बघा ना, माननीय अजितदादांनी प्रचार सुरू केल्यानंतर काय वातावरण होतं. बर ते वातावरण आम्ही तयार नव्हतं केलं, जनतेने तयार केलं होतं. मग जनता ते मतदान देणार नाही का? तर देणार. आणि लोकांना हेच काम आहे का की आम्ही मतदान केलं की भाजपने आमचं मतदान पळवलंय, आम्ही त्यांच्याशी फाईट करायला बसायला? लोकांना तेवढा वेळ नाहीये. आम्ही आमचा प्रतिनिधी निवडून दिलाय. पारदर्शक प्रक्रिया राबवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं आहे. हा मेन प्रश्न तुम्ही लक्षात घ्या. तिथेच सगळ्यांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे प्रभाग 25चा पराभव मशीनच बदलल्यात, मी मान्य कसा करेल. आणि प्रभाग 26चा जो काही माझा पराभव झालाय मी तो तुम्हाला टेक्निकली सांगितला. आता जर माझ्याच पॅनल मधल्या माणसाने मला चालवलं नाही किंवा त्याच्या मताचा मला फायदा झाला नाही तर ठीक आहे, ही रणनीती त्यांनी वापरली, आम्ही समजून घेतली. आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत. आम्हाला हार पराजय जर तो लोकांकडनं आहे तर ठीक आहे ना, पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही मशीन बदलायच्या, तुम्ही धाकदापाटा द्यायचा आणि बरोबर तुम्ही 119 निवडून आणायचे आणि मग आम्ही सत्तेत आलो. असं काय चांगलं झालेलं आहे एवढं? पुण्याच्या म्हणते मी स्थानिक स्वराज्य संस्थेचं. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही दादांना सांगितल्यात? नाही सांगितलेल्या. हो, वेळ मिळालाय का? शुक्रवारी मतदान झालं, शनिवारी मतदान मोजणी झाली, रविवारी हे सगळं एवढं मोठं सगळं बघून टेक्निकली हे करून माझी तब्येत जरा खराब झाली, मी ऍडमिट झाले. मी आज सकाळी हॉस्पिटलवरनं आले आणि तुमच्याशी पण माझा संवाद झाला नव्हता आणि आता थेट तुमच्याशी संवाद करतेय. बरं, मी कोणतंही भावनिक स्टेटमेंट करत नाहीये, मी कायदेशीर स्टेटमेंट तुम्हाला सांगतेय. कायदेशीर पद्धतीने कशी मशीन चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे बदलली गेली ते मी तुम्हाला सांगतेय. जर एखादा पोलीस तपास इन्व्हेस्टिगेशन करत नसेल तो कोर्टातनं त्याला ताशेरे उडवले जातात ना, त्याला इव्हिडन्स असतात, पुरावे असतात. इथे पोलीस यंत्रणा पण हाताशी घेतलेली आहे, इथे नेते हाताशी घेतलेली आहेत. भाजप लोकांना कधी हाताशी घेऊ शकत नाही, कारण का लोक ही स्वतंत्र आहेत आणि ते त्यांचा अधिकार दाखवतात. त्यांनी मतदान केलं, पण मतदान केलेलं मशीनच बदललं असेल तर मतदारांनी भांडायचं का हो? बरं, एका बाजूला बघायला गेलं तर तुमचेच असलेले बंधू वसंत मोरे सुद्धा पराभूत झालेले आहेत. दुसरीकडे दंगेकरांच्या दोन्ही उमेदवार त्यांच्या घरातील ते सुद्धा पराभूत झालेले आहेत. तुम्ही सुद्धा इकडनं पराभूत झालेला आहात. बऱ्याच लोकांनी आक्षेप नोंदवलेत, परंतु या आक्षेपांकडे आता त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. वसंत मोरे कितीने पराभूत झालेत? 1000 मतांनी. तुम्ही त्यांचा प्रभाग आम्हाला वाटतं 38 होता, 5चा प्रभाग आहे. तुम्ही त्यांना पडलेली मतं बघितलीत का? त्यांना 20,600 काहीतरी मतं पडलीत आणि समोरचा काहीतरी 1000ने निवडून आलेला आहे. 998 हा, त्या मताने निवडून आलाय. आता 998 मतदान कुठं कमी पडलं हा राजकीय अनालिसिस आणि अभ्यास करायचा विषय आहे ना. हा, आता तुम्ही दुसरा घेतला, निवडणूक आहे, युद्धात, खेळात आणि निवडणुकीमध्ये काही होऊ शकतं. जर 1000ने पराभव झालेला आहे म्हणजे तिथं अटीतटीची स्पर्धा झालेली आहे. आता आपण रवींद्र धंगेकर यांच्याकडं, त्यांची जी बायको आहे ती घड्याळाच्याच विरोधात होत्या, बरोबर. तिथं त्यांची लढत चांगली झालेली आहे. पण त्या नानापेठ रविवारपेठ मध्ये आंबेडकर फॅमिलीला मानणारा वर्ग आहे. तुम्ही बघितलं त्या दोघी जेलमध्ये जरी होत्या तरी रॅलीसाठी सगळ्या या गोष्टीसाठी लोक प्रतिसाद देत होते. ती अटीतटीची तिथं झाले. तिथं भाजपचा उमेदवार कितीने गेलाय? 144 मतांनी. भाजपच्या उमेदवाराला एवढी मतं कशी काय मिळाली? तिथं ते यंत्रणा फेल गेली त्यांची मॅनेज केलेली. तुमच्या लक्षात येते का?
तिथं जो मुस्लिम समाज आहे, का मुस्लिम समाज त्यांच्या लोकांना मतदान न देता, म्हणजे त्या लोक आपल्या जातीतल्या लोकांना मतदान न देता दुसऱ्याला देतील? ही सगळी मॅनेज केलेली आहेत. त्याच्यानंतर रवींद्र भाऊंचा मुलगा प्रणव, गणेश बिडकर तर मेन कलाकार आहे 119 मध्ये आणण्यामध्ये, सगळं मॅनेज करण्यामध्ये. गणेश बिडकर कलाकार आहेत, मुरली अण्णा कलाकार आहे, हेमंत रासने हे आमदार, ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी कलाकार आहेत. यांनी कामानी लोकांना जिंकून ना 119 आणले, यांनी मॅनेज करून 119 आणले. यांनी प्रभागात घेतलेले जे निधी आहेत ना, जे म्हणजे मला वाटतं हेमंत रासनेंनी 90 कोटी घेतले, मुरली अण्णांनी 134 घेतले, शिरोळ्यांनी 30 कोटी घेतले, भीमालेंनी काहीतरी 60 कोटी घेतलेत. हे जे काही विकास निधी घेतलेत त्याचा विकासाचं लेखाजोखा ऑडिटिंग त्यांनी लोकांसमोर ठेवावं. एवढा पैसा खर्च झाला नाही असं मत आहे तुमचं? केला, निधी घेतलाय प्रभागाच्या एका प्रभागाच्या विकासासाठी. ती सुद्धा ऑडिओ क्लिप म्हणजे जो व्हिडिओ आहे मला नंतर मिळाला, कारण का आम्ही आमच्या प्रचारात व्यस्त, लोकांशी बोलण्यात व्यस्त, संपर्कात व्यस्त, लोकांकडनं मतदानाचा जोगवा मागवण्यामध्ये आमचा प्रचार होता आणि कामानिशी होता. आजही लोक आम्हाला फोन करून सांगतात, अख्ख्या महाराष्ट्रातनं फोन येतात, आणि जो कोणी याच्या विरुद्ध आवाज उठवतो, लक्षात घ्या, त्याच्यावर पोलीस प्रशासन खूप मोठं प्रेशर आणतं, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवतं, त्यांना जेलमध्ये टाकतं. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे की पोलीस प्रशासन त्यांना ज्या कायद्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यासाठी काम न करता सत्ताधाऱ्यांचं बाहुलं कुत्रं म्हणून काम करत आहेत. आता तुम्ही आक्षेप देखील नोंदवलेला आहे, तुम्ही आक्षेप दाखवला, अर्ज दाखवला, दादांकडे तक्रार करणार आहे म्हणताय तुम्ही, पोलीस प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नाही असं म्हणताय. आता कुठं दाद मागणार आहे? उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे तुम्ही? कोर्टात दाद मागणार. मला पोलिसांनी सहकार्य नाही केलं, पोलीस मॅन्युअल, पोलीस ऍक्ट मधनं त्या अधिकाऱ्याला सुद्धा सस्पेंड करणार. आमचे जे नेते आहेत माननीय अजितदादा, त्यांना हा सगळा विषय अजून मी सांगितलेला नाहीये. माझी जेव्हा कोर्टात केस जाईल तेव्हा मी त्यांना हे सगळं एक्सप्लेन करून सांगेल. मला न्याय घ्यायचा आहे, मला याच्यात न्याय कोण देणार आहे? मेहरबान कोर्ट देणार आहे ना, निवडणूक आयोग देणार आहे ना. आमच्या नेत्यांना जरी सांगितलं तरी ती कायदेशीर प्रोसिजर फॉलो केल्यानंतरच होणार आहे ना. देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत, आमचे महायुतीतले मित्र पक्ष. मला न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान, ते कुठून होणार आहे? मेहरबान कोर्टातनं. तुमच्यासाठी एकच सांगते, कोथरूडला जेव्हा प्रकार घडला होता, पोलिसांनी त्या एका मुलीला आणून ती मागणी करत होती की अॅट्रॉसिटी पोलिसांवर टाकायची, पोलिसांनी टाकली नव्हती. पण मेहरबान कोर्टाकडं ते दावा दाखल केल्यानंतर 156(3) प्रमाणे पोलिसांवर गुन्हा दाखल झाला. कोण देतं न्याय? मेहरबान कोर्ट. माझा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे मेहरबान कोर्टाकडे या सगळ्या बेकायदेशीर अनलिगली तिथे देऊन मला विश्वास आहे संविधानावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्यावर, घटनेवर मला न्याय मिळेल हे लक्षात घ्या. आणि जो काही 119 उमेदवार जिंकलेले आहेत हे पुणेकरांनी निवडून दिलेले नाहीत, तर हे यांनी स्वतःचे स्वतः आसुरी सगळी बेकायदेशीर प्रक्रिया राबवून निवडून त्यांना जिंकून दिलेलं आहे. धन्यवाद ताई आमच्यासोबत बोलल्याबद्दल. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ईव्हीएमचा जो काही गोंधळ आहे तो स्थानिक नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. मी याबाबत दाद मागितल्यानंतर पोलीस प्रशासन असेल किंवा कोणीच दाद द्यायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. त्यामुळं मी इथून पुढचा जो काही न्याय आहे, न्याय निवाडा कोर्टाकडे करण्याची मागणी करत आहे. त्याबाबतचा जो काही व्यवहार आहे त्यांनी केलेला आहे. वरिष्ठ लोक सुद्धा त्यांचे असतील, परंतु इथली सगळी फळी त्याच्यामध्ये सामील आहे. हे एकट्या दुसऱ्याचं काम नाहीये, ही फार मोठी शक्ती आहे. ही फार मोठी शक्ती हे मॅनेज करायला. वेडे नाही आहेत भाजपवाले शांत बसायला. एवढं शांततेमध्ये, क्रांतीमध्ये काम न करता यांना निवडून द्यायला. अहो, बायकोला पगार दिला नाही किंवा नीट सांभाळली नाही तर ती सुद्धा नांदत नाही हो, डिवोर्स घेते. हे तर मतदार आहेत, तुम्ही त्यांचीच कामं नाही केल्यावर ते काही मूर्ख आहेत तुम्हाला निवडून द्यायला? धन्यवाद ताई आमच्यासोबत बोलल्याबद्दल. अशाच प्रकारचे आणखी अपडेट सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे जोडून राहा नवराष्ट्रासोबत.